एवढ्या सगळ्या भाज्या बघून तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना, मी आज काय बनवणार आहे. चला तर मग मी आज बनवते पावभाजी. त्यासाठी एक बटाटो घेतलाय, टोमॅटो, शिमला मिर्च, हिरवा वाटाणा, फुलगोबी आणि थोडंसं बीट घेतलेलं आहे. ह्या बीटनं आपल्या पावभाजीला खूप छान कलर येतो. चला तर बघू मग. आता ह्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकते मी. यामध्ये टाकणार आहे पाणी या भाज्या पूर्ण भिजतील एवढं टाकायचं आहे आणि मंद आचेवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकते मी. कुकरमध्ये व्यवस्थित मॅश करता येत नाही म्हणून मी या भाज्या पातेल्यामध्ये काढल्यात आणि ह्या मॅशरने व्यवस्थित मॅश करून घेतल्या. कढईमध्ये तेल थोडं होतं, त्याच्यामध्ये 1 छोटी वाटी कांदा टाकला मी. छान करून घेऊ. हा कांदा हलका ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. कांदा फ्राय करून झाला आहे. थोडीशी मोहरी, लसूण अद्रकची पेस्ट, आता आपण यामध्ये हा सुहाण्याचा पावभाजी मसाला आहे, मी याच्यामध्ये घेतलाय काढून. हळदी पावडर आणि लाल तिखट आहे, हे टाकणार आहोत. आता ही पेस्ट यामध्ये टाकायची. थोडंसं पाणी घालणार आहे याच्यामध्ये. आता घालणार आहोत थोडंसं मीठ. मीठ थोडंच टाकते मी, कारण भाज्या शिजताना अगोदर थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हे बघा, रेडी आहे आता आपली पावभाजी. हे पाव भाजून घेतलेत मी दोन्ही पण साईडना. तुम्ही पण बनवा अशी रेसिपी आणि एन्जॉय करा.